स्वयंघोषित आचार्य, स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु, स्वयंघोषित संत, शास्त्री यांना सध्या काय झालंय काय माहित नाही. ही लोक अध्यात्मावर न बोलता इतिहासावर भाष्य करू लागलेले आहे. तुम्ही संत आहात, तुम्ही आचार्य आहात, तुम्ही आध्यात्मिक गुरु आहात. लोकांना तुमच्याकडून आध्यात्मिक जाण किंवा ज्ञान वाढावं म्हणून लोक तुमच्या चरणी नतमस्तक होत आहेत, तुमच्या चरणी लीन होत आहेत. तर तुमची जी काय अकलेची दिवे आहेत, तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रावर वाझळले पाहिजे. पण इतिहासावर भाष्य करण्याचं काय कारण आहे? पण समोरचे लोक हे आपले भक्त आहेत, आपले अनुयायी आहेत, आणि आपण काही सांगितलं तर ते ब्रह्मवाक्य समजतात. अशा पद्धतीनं ही लोक अकलेची तारे तोडत राहतात. कारण इतिहासातल्या अनेक दंतकथा, भाकड कथा हे रंगून रंगून सांगत असतात. पण इतिहासात अशा भाकड कथा, दंतकथा सांगण्याचं कारण काय? हे लोक सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर का बोलतायत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी हे संभ्रम तयार करतायत. आणि जेव्हा एकेका मुद्द्यावर, एखाद्या विषयावर, एखाद्या महापुरुषांच्या चारित्र्यावर, त्याच्या शौर्यावर, त्याच्या पराक्रमावर तुम्ही संभ्रम तयार करता, संशय निर्माण करता, तेव्हा खचितच तुमचे हेतू जे आहेत, तुमचे उद्देश जे आहेत, नक्कीच चांगले असू शकत नाही. म्हणजे इतिहास आपल्या विचारसरणीला साजेसं सांगायचा, आपल्या विचारानं इतिहास प्रभावित झाला पाहिजे, अशा पद्धतीचं कुटील डाव या लोकांचा आहे. हे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आहे, कुठल्या तरी विचारधारेसाठी काम करतायत आणि आपल्या विचारधारेरूप इतिहास बनावा अशा पद्धतीचा हा प्रयत्न केला जातो आहे. ज्या पद्धतीने इतिहास लोकांनी स्वीकारलेला आहे, लोकांच्या मनामध्ये तो रुजलेला आहे, तो पुसवून टाकण्याचं पाप हे आध्यात्मिक गुरु आणि संत लोक करतायत. मला एवढंच म्हणायचं आहे की आध्यात्मिक गुरु आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही आचार्य आहात, तुम्ही शास्त्री आहात, तुम्ही आम्हाला मुक्तीची दारं नक्की सांगा. आम्ही मुक्तीच्या शोधात आहोत. पण तुम्ही आमच्या अस्मितेवर घाला घालू नका, आमच्या इतिहासावर तुम्ही भाष्य करू नका, कारण तितकी अक्कल तुमची नाही आहे. आणि हे लोक अक्कलशून्य असून तथ्यशून्य बडबड करत आहेत. पण समोर बसलेली लोक आपलीच भक्तगण आहेत, हे ऐकून घेत आहेत. गुरुचं वचन आहे, गुरुचे शब्द आहेत म्हणून काही आपण बोलायचं यांची तर सवय लागलेली असते. आणि त्यामुळं अशा लोकांना खरं तर धडा शिकवला पाहिजे, बुटानं मारलं पाहिजे, म्हणजे पुन्हा यांची थोबाड अशी चालणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.